ज्या शहराचा कायापालट झालेला आहे तो आपण सर्व आपल्या डोळ्यांनी पाहत आहात। कोपरगाव शहरातील मुख्य रस्ते असतील, 5 नंबरचा तलाव असेल, त्याचप्रमाणे शासकीय इमारतीही अतिशय डौलाने उभ्या असून कोपरगाव शहराच्या वैभवात त्या भर घालत आहेत। त्याचप्रमाणे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले आपले काकासाहेबजी कोयटे 2001 नंतर जरी ते राजकारणापासून थोडे लांब गेलेले असतील, परंतु त्यांनी समाज सेवेचा जो वसा आहे तो आजपर्यंत त्यांनी सोडला नाही। मित्रांनो, कोरोनाचा काळ असो किंवा धार्मिक कार्यक्रम असो, या सर्व कार्यक्रमांमध्ये काकासाहेब कोयटेंचा स्वतः जरी सहभाग नसला तरी त्यांच्या समतेच्या माध्यमातून त्यांचा पूर्णतः सहभाग, आधार या सर्व कार्यक्रमांना मिळत होता। विरोधकांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आज ज्या पद्धतीने ते अपप्रचाराची त्यांची जी पातळी आहे ती पूर्णतः खालवली आहे असं म्हणणार नाही, त्यांनी फार त्या गोष्टीचा तळ गाठलेला आहे। त्याचं कारण असं की ज्या वेळेस दादांनी त्यांचे उमेदवार जाहीर केले त्याच वेळेस विरोधकांच्या हातातून ही निवडणूक निसटली या भावनेने त्यांनी विविध प्रकारचे अपप्रचार करण्याची सुरुवात केली। परंतु मित्रांनो, 6 वर्षाचा जर आपण काळ पाहिला, त्या काळामध्ये जे कामं झालेले, विरोधकांना माझा एकच प्रश्न आहे का 5 वर्षाचे 2014 ते 2019 या काळामध्ये गल्ली ते दिल्ली सत्ता असताना त्यांच्याकडून साठवण तलावाचं झालंच नाही, पण 4चे 4 तलाव जे आहे त्याच्यातला गाळ सुद्धा त्यांच्याकडून साफ झाला नाही। त्याच्यानंतर गावातले मुख्य रस्ते झाले नाही, त्याच्यानंतर इमारती झाल्या नाही। मुळात 5 वर्षात गल्ली ते दिल्ली सत्ता असताना त्यांच्याकडून हे काम होणं अपेक्षित होतं। त्याचं कारण असं की कोपरगाव विधानसभा मतदारसंघ असेल, कोपरगाव शहर असेल, त्या काळामध्ये त्यांना 2014 ते 19 मध्ये जनतेने भरभरून मते दिले होते। 30,000चा असा उच्चांकी लीड त्यांना दिला होता। तर कोपरगाव शहराची अपेक्षा होती की कामं होतील, पण त्या पद्धतीमध्ये ते सपशेल अपयशी झालेले आहे। म्हणून मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये आशुतोष दादांच्या माध्यमातून कोपरगाव शहर विकासाची जी घोडदौड चालू आहे ती अशाच पद्धतीने सुरू ठेवण्यासाठी आशुतोष दादांनी त्यांच्या नेतृत्वाखाली जे उमेदवार दिलेले आहेत, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे, त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 3 मधील निर्मलाताई कदम, जनार्दन सुधाकर अशा या उमेदवारांना आणि तसेच कोपरगाव शहरामध्ये आपले संबंधी ज्या ठिकाणी ज्या प्रभागामध्ये आपले नातेसंबंध असतील, ओळखीचे लोक असतील, या सर्वांना सांगून सर्वांचं मतदान आपण घड्याळाला करावं आणि येणाऱ्या काळामध्ये कोपरगाव शहराचा आशुतोष दादांच्या माध्यमातून, काकासाहेबांच्या माध्यमातून, घड्याळाचे जे नगरसेवक येतील त्यांच्या माध्यमातून जो विकास होणार आहे त्या विकासाचे साक्षीदार न होता साथीदार व्हा आणि या विजयामध्ये खारीचा वाटा न उचलता आपल्या प्रभागाने त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो। थांबतो। नगरपालिका निवडणुकीच्या आधी पूर्ण परिवार जायचा, आशीर्वाद घ्यायला। तर काका, तुमचं विजन खूप चांगलं आहे, तुम्ही कोपरगाव शहरासाठी खूप चांगलं काम करतात। जसे काका निवडणुकीला उभे राहिले, काकाचं लगे जे नाही ते वाईट बोलायला लागले। या लोकांची ती मनोवृत्ती आहे, म्हणजे ज्या कोपरगाव शहरातील जनतेने काका यांना 40 वर्ष सत्ता दिली, पण या म्हणायचं ज्या काकांचे आशीर्वाद घ्यायला दिवस रात्र सगळा संपूर्ण परिवार जायचा तेही वाईट वाटायला लागले। मग अशा लोकांना आपल्याला धडा शिकवायचा आहे। तुम्हाला फक्त एकच सांगतो, 4 वर्ष आशुतोष दादा आमदार आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने विकासाच्या जोरावर आशुतोष दादा पुढच्या भविष्यामध्ये कायमस्वरूपी आमदार राहतील हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो। याचं कारण असं आहे, राजकारण म्हणून त्या माणसाला कोपरगाव शहराची जी काही विकासाची तळमळ आम्ही डोळ्यांनी पाहिलेली, आणि हे सगळं करण्याकरता तुमची साथ फार महत्वाची। साथ याच्याकरता महत्वाची की नगरपालिकेमध्ये फक्त मेजॉरिटीच्या जोरावर यांनी कोपरगाव शहरातील रस्त्यांच्या कामाला विरोध केला।
पाण्याच्या तळ्याला विरोध केला. जर या लोकांची यांची जर मेजॉरिटी झाली तर कोपरगाव शहरामध्ये आशुतोष दादांनी शासनाकडून किती पण निधी आणू. आशुतोष दादांनी समजा 1 ते 4 नंबर एकच तळ झालंय, 5 नंबरचं तर कॉन्क्रिटीकरण, 1 ते 4 नंबर तळ्याचं पण आपल्याला कॉन्क्रिटीकरण करायचं आहे आणि आपल्याला रोज पाणी घ्यायचं. हे आशुतोष दादांचं स्वप्न आहे. पण भविष्यामध्ये जर या लोकांची चुकीच्या लोकांच्या आपण जर सत्ता दिली, हे लोक ते ठराव होऊन देणार नाही. कोपरगाव शहरामध्ये पाणी आशुतोष दादांच्या स्कीम मंजूर करून आणल्या त्या सगळ्या फेल करून टाकतील आणि आपल्या शहराला पुन्हा एकदा धुळगाव आणि पुन्हा महिन्याने पाणी भेटेल. पूर्वी या कोपरगाव शहरात मुली सुद्धा कोणी देत होतं का 1 महिन्याने पाणी येते गावामध्ये, अशी परिस्थिती होती. म्हणून तुम्हाला विनंती करतो, येत्या 20 तारखेला कोणाचंच काय ऐकू नका. फक्त हे 4 वर्ष आशुतोष दादा आमदार आहे, काका 5 वर्ष नगराध्यक्ष राहणार आहे. आम्हाला पुन्हा इथून येऊन म्हणजे जर काही कामं नाही झाले, आम्हाला तुमच्या समोर येऊन भाषण करायची सुद्धा हिंमत राहणार नाही जर काम नाही झालं. पण आमदार वेगळ्या पार्टीचा आणि तुम्ही कोपरगाव शहर लोकांनी जर चुकीच्या काही गोष्टी केल्या तर आमदार साहेब वेगळ्या पार्टीचे, नगरपालिका वेगळ्या माणसांच्या ताब्यात गेली तर कोपरगाव शहराचा विकास होणार नाही. आणि आशुतोष दादांचे विचाराचे नगरसेवक जर निवडून आले, आमदार त्यांचे निवडून आले तर आशुतोष दादांना तुम्हाला सांगायचं गरज हे नाही राहायची की मी कोपरगाव शहरात काम का करू शकलो नाही. म्हणून फुल मेजॉरिटीने तुम्ही सत्ता द्या, नगराध्यक्ष त्यांचा करा आणि आमदार साहेब आहे त्यांची सत्ता आहे. कोपरगाव शहराचं काम कोपरगाव म्हणजे नाही काही म्हणजे आपल्या तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये 1 नंबरला नाही आशुतोष दादा, एवढी गॅरंटी मी तुम्हाला आज या सभेच्या दरम्यान देतो. आणि पुन्हा एकदा आवाहन करतो, येत्या 20 तारखेला तिन्ही घड्याळाला मतदान करा आणि कोपरगाव शहरात तुमचे काही नातेगोते कुठं असेल, मित्रमैत्रिणी असतील, त्या सगळ्यांना जाऊन सांगा का हे विकासाला मतदान करायचं. आपल्याला त्याच्यावर आरोप करणाऱ्या लोकांना मतदान करायचं नाही. जो विकासाचा विचार करेल आम्ही त्यांच्या मागं आहे, एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. बाळ उशीर झालेला आहे. सर्व मतदार बंधू भगिनी आणि 7 वाजेपासून या ठिकाणी आलेल्या या अधिक वेळ न घेता या निमित्ताने काही गोष्टी आपल्या समोर करू इच्छितो. आदरणीय काकासाहेबांसोबत मी 96-97 पासून त्या ठिकाणी त्यांच्या सेवेमध्ये आहे. दादांना ही कल्पना, या गोष्टीची कल्पना आहे. आदरणीय काकांकडे मला जवळपास 27 वर्ष झालेलं आहे. मी कॉलेजला जॉईन असताना SYB शिक्षण घेत असताना काकांनी मला शिपाई पदाची नोकरी त्या ठिकाणी समता संस्थेमध्ये दिली आणि तेव्हापासून मी काकांचा विश्वास संपादन करून आज या इथपर्यंत पोहोचलेला आहे. सन 2016 मध्ये आदरणीय काकांनी मला नगरसेवक पदासाठी त्यांच्या कुटुंबात कोणी उत्सुक नसल्यामुळं त्या ठिकाणी मला उमेदवारी त्यांनी दिली आणि या कोपरगाव शहरामध्ये सर्वाधिक जास्त मतांनी 850 मतांनी मी या ठिकाणी निवडून आलो होतो. आणि 2016 नंतर मी निवडून आल्यानंतर फक्त सेवाभाव म्हणून या प्रभागामध्ये मी कार्यरत राहिलो. अनेक विकास कामे कोपरगाव नगरपालिकेच्या माध्यमातून असेल, आपणही वेळोवेळी मला त्या ठिकाणी सहकार्य केलं. मागच्या 2-3 वर्षामध्ये फक्त विकासाचा एक अजेंडा घेऊन त्या ठिकाणी मी गेल्या 2016 पासून आजपर्यंत या ठिकाणी कार्यरत आहे. वेळोवेळी काकांनी मला त्या ठिकाणी बोलाचं मार्गदर्शन केलं. सुरुवातीच्या काळामध्ये हा भाग अतिशय प्रभाग हा सर्वाधिक मोठा आहे, आपल्याला कल्पना आहे. या प्रभागामध्ये निवारा असेल, वजगी कॉलनी असेल, सुभाषनगर, जागतिक रेसिटी नगर या नव्याने स्थापन झालेल्या त्या ठिकाणी वसती होत्या. वस्ती असेल, बाबानगर, साई सिटी, विद्यानगर, क्रीडा नगर, बँक कॉलनी असा विस्तृत असलेला वॉर्ड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होता आणि अनेक वर्ष त्या ठिकाणी त्या भागाचा अनुशेष कामाचा अनुशेष त्या ठिकाणी सिद्ध करायचा होता. आणि ती सातत्यानं या कामासाठी या नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक प्रश्न त्या ठिकाणी सोडविले आणि फक्त मागचे 9 वर्ष फक्त काम म्हणजे काम याच डोक्यात ठेवून त्या सातत्याने ते कामाचा पाठपुरावा करून आपल्या सर्वांच्या समस्या सोडवण्यामध्ये मी सक्षम ठरलो होतो आणि याची सर्व आपल्याला कल्पना आहे. परंतु गेल्या काही 8 दिवसात 10 दिवसापासून जो आपण नगरपालिकेचा प्रचार चालू आहे त्या ठिकाणी काही जणांनी सांगितलं की जनार्दन कदम यांनी आम्हाला सोडून गेले आणि त्यांनी आमच्याशी गद्दारी केली. परंतु मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की आता काकांनी वयाच्या 19व्या वर्षापासून मला सांभाळलेलं आहे. त्याच्यामुळे 27 वर्ष मी त्यांच्याकडे काढलेले आहेत. त्याच्यामुळे मला कोणाकडे सोडून जाण्याची आवश्यकता वाटली नाही. काकासाहेब जिथे जातील त्यांच्या मागे मी राहणं हे आपल्या सर्वांना सुरक्षित आहे. आणि यापुढे मी आदरणीय दादांनी मला या ठिकाणी उमेदवारी दिली आहे. आपल्या सर्वांच्या समोर मी सांगतो की मी जिथं असतो तिथं प्रामाणिक असतो आणि येत्या 5 वर्षामध्ये देखील आपली प्रामाणिकपणे
निश्चितच मी सेवा करेन. आणि आपणही सर्वांनी या ठिकाणी आदरणीय काकांच्या मागे मोठ्या ताकदीनं आपल्याला सर्वांना उभं राहायचं आहे. आमच्या निर्मलाताई आढाव देखील आपल्या या उमेदवार आहेत, त्यांनाही आम्हाला तिघांनाही आपण प्रचंड मदतीने निवडून द्यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. का थांबले तर आपले लाडके आमदार आहेत. सगळे म्हणजे स्वयंपाक पाठीला ठेवून सर्व महिला मंडळाची वाट बघत थांबले. सर्वांनी सर्व प्रश्न मांडले, सगळं बोलून झालं, माझ्यासाठी काहीच ठेवलं नाही याला, पण तरी मी एक वस्ती पुरतं बोलते. आता हा जो रस्ता आहे सर्वांनाच माहिती आहे या रस्त्याची काय अवस्था होती. तो रस्ता आपल्याला दादांमुळे झाला. आपल्या हवेपासून तर पाण्याच्या टाकीपर्यंत तो रस्ता दादांनी केला. राहिला विषय वस्तीत कुठल्याही प्रकारचे रस्ते नव्हते, गटार नव्हती, हाय लाईट हा लाईट तिथं आम्ही गेली बसायचो. इतकी लाईटची बंदच व्हायची, कोणाकडून लाईट घ्या, कोणाच्या मीटरमध्ये लाईट जोडा, हा मोठा प्रश्न होता आमचा. पण आता आयमॅक्स मुळे आमच्या देखील कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. राहिले विषय आमचे मेजर्स आहे, त्यांच्या घरी तर कळतच नाही, कधी रात्र होते कधी दिवस आहे, एवढंच प्रकाश आहे. आणि बोल शिफ्टिंगचं सांगा ना. हो, सर्वात महत्वाचं मला सांगावं त्या दिवशी मी काही आठवण करून दिली, त्यांनी पण तो मुद्दा मांडला. आपल्या वरती उंची 33 केवी कारखान्याची किती लाईट गेली होती. आपण किती दिवसापासून वरती हाताला हा मुद्दा दादांकडे मांडायचो. जेव्हा दादा आमदारांमध्ये दादांचे दादा एवढं बघा ना, ते लाईटचं बघा ना दादांकडे कुठलंही पद नव्हतं. साहेब कृष्ण भाऊ डॉक्टर साहेब फक्त काय सांगायचे भाऊ बोला ना तेवढं दादा करा ना. पण दादांनी शब्द दिला होता थांबा थोडं. तो प्रश्न दादांमुळे सुटला. त्याला किती खर्च आला असता हे मलाही माहित नाही आणि तो मलाही सांगू शकत नाही आणि आपण करू शकलो नसतो. ती सर्वात मोठी लाईट होती, 33 केवी कारखान्याची लाईट होती. त्याला शक्य नव्हतं, मी बाहेर काही बोलत नाही. आणि सर्वात मेन प्रश्न म्हणजे गटरीचा पाण्याचा जो प्रश्न होता. भाऊ टेन्शन आला असं माझं बहिणी काय बोलते पाण्याचा प्रश्न होता. भाऊ मनापासून मी दादांचे धन्यवाद मानते. जे 28 दिवसाला पाणी होतं खरंच खूप हाल काढले आम्ही. मला तर माहित असतं कोपरगावची जर पाण्याची अशी परिस्थिती ना बहुतांशी सगळ्यांना असं कोपरगाव जाऊ पण म्हणजे खरंच खूप मोठा प्रश्न होता कोपरगावला. सर्वात मोठा सासुरवास असा तो असा असायचा, कोणी पाणी जपून वापर. गावाकडे वाढलेल्या मुली विहिरीचं पाणी नाही का पुष्कळ असायचं, मोठी चालू असायचं, बरोबर ते काय म्हणतात दांडाने पाणी व्हायचं. धपाधप धुणं कपडे भांडे सगळं काही. आम्ही गावाकडे वाढलेल्या मुली आम्हाला एकदम मोकळं पाणी वापरायची सवय. आणि इथं आल्यानंतर सगळ्याच गोष्टीला म्हणजे आता नाव घ्यायची गरज नाही, पर्याय बालदीच वापरायची बरं का, अशी इथली परिस्थिती होती. आणि पाणी आल्यानंतर लाईट नसायची तर टॉयलेटच्या टाकीत अगदी बाकीने पाणी भरून मी आणि माझे तिरबंद जिन्याने वरती जाऊन त्या टाकीत आम्ही पाणी भरायचं, मग ते पाणी वापरावं लागायचं ना. इतकी वाईट आवाज होती पाण्याची. पाण्याविषयी बोलणं म्हणजे खूप भयंकर पाण्याचा विषय. आणि राहिला गटरीचा प्रश्न. गटर सगळ्या ओपन होता. ज्या पाण्याची लाईन केलेली असायची तिथं जर गटर असली ते पाण्याची पाईपलाईन जर इथे जाते तर ते गटरचं पाणी त्या पाईपात जायचं. ते पाणी आपल्याला प्यायला यायचं. मग ते विचारू नका ते पाणी कशाचं असेल, श्वास काढायचं की सगळं काही आलं. मग त्यात जीव कीटाणू सगळे द्यायचे. इतकी घाण परिस्थिती होती कोपरगावची पाण्याची. दादा खरंच सर्व महिला पाण्याच्या विषयी तुमच्यावर सगळ्यात खुश आहे. हा सर्वात मोठा प्रश्न होता, दादांनी तो मिटवला. मी सर्वांना विनंती करते, दादांनी जसा तुमच्या डोक्यावरचा हंडा चालू होता, जसा तुम्ही दादांना विश्वास दाखवला, दादांना प्रचंड बहुमताने तुम्ही विजय केला, तसंच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री काकासाहेब कोल्हे आताच त्यांनी भाषण केलं, खूप छान बोलले. ते आपल्याला खूप वेळ दिला तुम्ही त्यांना, तर सगळं म्हणजे वेळ नसते एवढा, पण आपल्याकडे खूप वेळ दिला. काकांनाही तुम्ही प्रचंड बहुमताने विजय करा. आणि त्याचबरोबर
आपले नगरसेवक पदाचे उमेदवार जनभाऊ कदम आणि मी स्वतः निर्मला आराव तुम्हाला सर्वांना विनंती करते, आम्हा तिघांनाही प्रचंड बहुमताने विजयी करा. एक विश्वास दाखवून बघा, तुमची सेवा करण्याची मलाही संधी द्या. धन्यवाद. राजकारण वाईट नसतं, तुमच्यासारखे माणसे राजकारणात आली पाहिजे. ते राजकारण आपण स्वच्छ करू. कल्पनाताई आढाव, अश्विनीताई नरुडे, दशरथ आणि विशेषतः सर्व पत्रकार बंधूंनो, ज्या पत्रकारांच्या बळावर निवडणूक आम्ही लढवतो ते सर्व पत्रकार सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. त्याचप्रमाणे आपल्या भागाचे उमेदवार निर्मलाताई सोमनाथजी आढाव, जनार्दन सुधाकर कदम. मला प्रथमतः उमेदवाराच्या बाबतीत बोलावं असं वाटतं. खर तर दोन्ही उमेदवार मला सांगत होते, काका तुम्ही काय आमच्या भागात प्रचाराला येऊ नका. तर कोपरावर जेव्हा निवडणुकीची चर्चा चालू झाली त्यावेळी त्या चर्चेमध्ये एक नाव सगळ्यांकडून एकमताने येत होतं. निवडणुकीचं काय होईल आम्हाला माहित नाही, पण जना कदम हा गावातल्या सर्वाधिक मताधिकारी निवडून येणार आहे, हीच चर्चा गावात होती. आमचे जेठाबाई तुम्हाला रोज सांगायचे, रोज सकाळी जेव्हा आम्ही मॉर्निंग वॉक बैठक करायचो, जेठाबाई मला कायम सांगायचे जना भाऊ सर्वाधिक मताधिकारी निवडून येणार. डिक्लेअर कॅन्डिडेट होते. जना भाऊच्या जोडीला आता निर्मलाताई जेव्हा आल्या तेव्हा निर्मलाताई आपली जबाबदारी आता ते मताधिक्य वाढवायची. कोपरगावात नाही, महाराष्ट्रातलं सर्वाधिक मताधिक्य तुम्हाला मिळालं पाहिजे आणि ते मिळणार याची मला आजच्या सभेवरून खात्री वाटायला लागलेली. एक लक्षात घ्या, या आपल्या प्रभागामध्ये आहे कोण? पुढच्या बाजूला बाळासाहेब आढाव, कृष्णा आढाव. पुढच्या बाजूला वार्डाची भौगोलिक रचना लक्षात घ्या. मध्ये बोरावके पण स्टेजवर आलेले आहेत, योगेश वाणी पण आलेला आहे. अजून कोण राहील आपल्या भागातलं? जेठाभाई पण आले, पटेल कंपनी, बापू पण आले, मध्ये सगळेच आले. मग आता राहिलं कोण या वार्डामध्ये? हे सगळे म्हणजे मी पण अनेक वेळा निवडणूक लढवल्या, सर्व निवडणुका लढवलेले बाळासाहेब कृष्णाजी आपण सर्वजण या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत. त्याच्यामुळे या प्रभागामध्ये विजय हा निश्चित आणि निश्चित आहे, याविषयी माझ्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही. फक्त हा विजय सर्वाधिक जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्यानं या प्रभागाने आपल्याला उमेदवारांना लीड दिला पाहिजे, मला दिला पाहिजे, जनाभाऊला दिला पाहिजे आणि निर्मलाताईंना सुद्धा दिला पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की विरोधी या भागामध्ये येत आहेत तुमच्याकडे प्रचाराला. अरे काय बोलावं, खोटं किती बोलावं, याला काही मर्यादा असतात हो. काल परवा इथे एक सभा झाली, इथं झाली का कुठे झाली मला आठवत नाही. त्यांच्यातल्या एका उमेदवारांनी सांगितलं या प्रभागामध्ये जे काही रस्ते झालेले आहे, या प्रभागामध्ये जे काही कामं झालेले आहे ते माजी आमदारांच्या आमच्या ताईंनीच केलेले आहे. अरे याच्यासारखा विनोद नाही हो. या प्रभागामध्ये जे काही कामं झालेले आहे ते आशुतोष दादांच्या आणि आशुतोष दादांच्याच निधीतून झालेले आहे. त्याचप्रमाणे आम्ही आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निधीतून 3.25 कोटी रुपयाचे कामं केले. त्याला या ताई हजर नव्हत्या. या ज्या माजी आमदार ताई आहेत या त्याला हजर नव्हत्या. ते कामं अडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. पालकमंत्र्यांना फोन केला होता की तुम्ही माझ्या परवानगीशिवाय या प्रभागात निधी देताच कसा. त्याच्यावर त्या कामाला हजर सुद्धा राहिले नाही. रिद्धी सिद्धीनगर, सनशाईन टॉवर सगळीकडे ते कामं झालेले होते आणि आशुतोष दादा त्या कामाचं स्वागत करायला या ठिकाणी आलेले होते. आशुतोष दादा हे प्रत्येक कामाचं स्वागत करणारा माणूस आहे, विकास करणारा माणूस आहे, विकास कामांना साथ देणारा माणूस आहे. आणि समोरची जी पार्टी आहे ती प्रत्येक कामाला विरोध करणारी पार्टी आहे, प्रत्येक काम अडवणारी पार्टी आहे. मी तर त्यांचं नावच ठेवलेलं आहे खोडा पार्टी. मग आता ऐकायला मिळालं जनाभाऊनी जे काही पैठण्या वाटल्या आपल्या नवरात्र महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये, ते सगळं पैठण्या आम्हीच दिलेल्या आहे. अरे आणून दाखवलं ती. एक जणांनी काय प्रचार केला की निवाऱ्याचे उतारे मी आणून ठेवलेले. दुसऱ्या दिवशी जेव्हा निवाऱ्यातल्या सगळ्या लोकांना उतारे दिल्याचं आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर केलं त्यावेळी तोंड कशी पडले. निवडणुकीमध्ये सुद्धा कसे आडवे आले बघा. सुरुवातीपासून या निवडणुकीमध्ये
त्यांनी सगळ्यांनी अर्ज भरल्यानंतर या निवडणुकीला जिल्हा न्यायालयातून स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न केला. जिल्हा न्यायालयातून मिळाले नाही, उच्च न्यायालयामध्ये गेले, तिथून सुद्धा तोंडावर आपटले. तोंडावर आपटल्यानंतर सुद्धा पुन्हा त्यांनी खोडे घालण्याचं काम चालूच केलं. आम्ही त्यांच्यावर टीका करत नाही, आम्ही आशुतोष दादांचे विकास कामं सांगतोय. मी सांगतोय सगळ्या गावामध्ये समता पतसंस्थेच्या माध्यमातून, समता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून, समता इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून मी जे जे काही कामं केलेले आहेत ते मी सांगतो आहे. म्हणजे समता पॅटर्न काय आहे, हा समता पॅटर्न मी सगळ्यांना सांगतो आहे. त्याची त्यांना एनर्जी झाली, पण त्यांनी समताच्या विरोधातच मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये काही आपल्या बगलबच्च्यांना हाताशी धरलं आणि जे आमचे वर्षानुवर्षे थकबाकीदार आहेत, ज्यांचे दावे सगळ्या न्यायालयाने फेटाळलेले आहेत, एवढंच नव्हे खोटे दावे दाखल करतात म्हणून त्यांना 2000 ते 50 रुपयेपर्यंत दंड केलेले आहेत. अशा आमच्या विरोधकांना, अशा आमच्या थकबाकीदारांना पुढे आणून त्यांनी समताच्या विषयी सुद्धा अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला. पण मला आनंद या गोष्टीचा आहे की समतावर लोकांचा एवढा विश्वास आहे, प्रचंड विश्वास आहे. समताचे जे काही 1200 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत, त्यातल्या 400 कोटी रुपयाच्या ठेवी या कोपरगाव शहरातल्या 22,000 ठेवीदारांच्या आहेत. आणि ज्यांनी आमच्या विरोधकांना प्रचार, त्यांनी जे काही पत्रक काढले होते ते त्यांच्या मार्फत व्हायरल केले जात आहेत, विरोधी पार्टीमार्फत व्हायरल केले जात आहेत. त्याचे आम्ही पोलीस स्टेशनला केस सुद्धा दाखल केलेली आहे. यांनी असे किती पत्रक व्हायरल केले तरी समताच्या ठेवीदार कशालाही बळी पडणार नाही. गेल्या 3-4 दिवसामध्ये समताच्या ठेवी कमी न होता दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून मीच सांगितलं, विरोधक जो प्रचार करताय त्याचा आम्हाला फायदाच होतोय. उच्च न्यायालयामध्ये यांनी दावा दाखल केल्यामुळे निवडणुका पुढे गेल्यामुळे आम्हाला असा फायदा होतोय. मी अचानक निवडणुकीमध्ये उतरलो. गेल्या 25 वर्ष मी राजकारणात नव्हतो. तो खर तर विरोधी आमच्यावरती टीका करतात, परंतु राजकारणात मी का नव्हतो, मला यांनी जे काही अनेक धोके दिले, ते धोके दिल्यामुळे मी राजकारणापासून गाडीत बाजूला झालेलो होतो. राजकारणातले धोके मी अनुभवले होते, त्याच्यामुळे राजकारण वाईट असं मला वाटायला लागलं होतं. पण आशुतोष दादा सारख्या माणसानं मला जेव्हा नगराध्यक्ष पदाची संधी दिली आणि दादांनी मला सांगितलं तुम्ही माझ्यावर फक्त अजितदादांकडे चला. अजितदादांकडे जेव्हा मी गेलो, दादांनी मला सांगितलं काका तुम्ही सहकार चळवळीमध्ये काम करता, तुमच्याकडे सहकारातलं व्हिजन आहे, तुम्ही सहकार चळवळीला एक शिस्त लावतात, तशीच शिस्त तुम्ही तुमच्या गावाला सुद्धा लावा, तसंच व्हिजन तुमच्या गावाकरता सुद्धा वापरा. आणि मग मला सुद्धा वाटलं मी पुष्कळ आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करतो, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या शिखर संघटनेचा मी खजिनदार आहे. मग मला वाटलं की आपण गावाकरताही काही केलं पाहिजे, गावाच्या प्रती सुद्धा आपलं काही कर्तव्य आहे. त्याच्यामुळे मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो. आणि मी उतरल्याबरोबर यांचा जो थैथयाट चालू झाला, रोज वेगवेगळे आरोप माझ्यावर वैयक्तिक करायला लागले. अरे वैयक्तिक आरोप तुम्ही किती करा, कोपरगावच्या जनतेला काका कोयटे कोण आहे हे पूर्णपणे माहीत आहे. विशेषतः या प्रभाग क्रमांक 3 मध्ये तरी माझं त्यांना आव्हान आहे, त्यांनी येण्याची सुद्धा हिंमत करू नये. या भागात केलेलं त्यांनी एक काम दाखवावं आणि 1 लाख रुपये बक्षीस मिळावं. एक काम दाखवावं त्यांनी केलेलं. सगळे कामं आशुतोष दादांच्या माध्यमातून आणि राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून झालेली आहेत. त्या राधाकृष्ण विखे पाटलांवर हे टीका करतात, त्याच्यामुळे विखे पाटलांनी त्यांना त्यांच्या सभेमध्ये काय उत्तर द्यायचं ते दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं सगळं महाराष्ट्रात हसू झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी या प्रभागात तरी येण्याची हिंमत करू नये. हे निवारा, सुभद्रानगर, सनशाईन टॉवर, रिद्धी सिद्धी नगर, या आढाव वस्ती ही माझी घरची मंडळी येत आहो, हे आम्हाला विसरू शकत नाही. त्या भागाने आमच्यावर प्रचंड प्रेम केलेलं आहे. मला आयुष्यात जे काही मिळालेलं आहे ना ते या प्रभागाने मिळालेलं आहे. मी मोठा झालो तो या परिसरामुळे मोठा झालेलो आहे आणि त्याची जाणीव ठेवून मी या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे. फक्त एक लक्षात घ्या, मी नगराध्यक्ष होऊन एक उपयोग नाही. माझ्या विचाराचे, आशुतोष दादांच्या विचाराचे 30 ते 30 नगरसेवक निवडून आले पाहिजे. तुम्ही म्हणाल आमचं तर काही इतर प्रभागात मतदान नाही, तुमचे नातेवाईक असतील, पाहुणेरावळे असतील, मित्रमंडळी असतील, त्यांना तुम्ही सांगा की आशुतोष दादांच्या कामामध्ये थोडा घालणाऱ्या पार्टीला तुम्ही निवडून देऊ नका. 30 ते 30 उमेदवार
तुम्ही आशुतोष दादांच्या विचारांचे निवडून द्या, तरच मला नगरपालिकेमध्ये काम करता येणार आहे. नाही तर मी नगरपालिकेमध्ये निवडून गेलो, मी एखादा ठराव मांडला, तो ठराव जर नामंजूर झाला तर आपल्याला पुढचे काम करता येणार नाही. आणि तशी नीती आहे या विरोधकांची. एक लक्षात घ्या, त्यांनी काम करताना आशुतोष दादांनी 5व्या तळ्याचं काम केलं. गाडीतही तुम्ही सांगितलं शुद्ध पाण्याची अपेक्षा केली, ते शुद्ध पाणी का येत नाही याला कारण विरोधक आहे. त्यांचे 5व्या तळ्याचं काम लांबवण्याचा प्रयत्न केला, वारंवार न्यायालयामध्ये गेले, 36 तारखा न्यायालयामध्ये झाल्या, कोट्यवधी रुपये त्या तारखांकरता ज्यांनी खर्च केले, ते कोट्यवधी रुपये यांनी तळ्याच्या कामाला लावायला पाहिजे होतो. आपला वेळ विकासामध्ये खर्च करायला पाहिजे होता. ते अनेक वेळा गर्जना करायचे 5व्या तळ्याच्या ऐवजी निळवंड्याचं पाणी आलं पाहिजे. आणि तुम्ही निळवंड्याचं पाणी येणार, तुम्हाला अडवलं कोणी? तुम्ही 5व्या तळ्यामध्ये का आड येत आहे? त्या 5व्या तळ्याच्या कामाला उशीर झाला, नाही तर तो जो फिल्टर प्लांट होता तो सुद्धा त्याच निधीमध्ये आलेला होता. त्या 5व्या तळ्याचं काम लांबल्यामुळे त्या फिल्टर प्लांटचं काम अपुरं राहिलेलं आहे. ते आता पूर्ण झाल्यानंतर सर्व कोपरावच्या जनतेला शुद्ध पाणी निश्चितपणे येणार आहे. आणि दादांनी जे मला उमेदवारी द्यायला सांगितली त्याचं कारणच आहे, दादांमुळे 5वं तळ झालं. 5व्या तळ्यामध्ये तुमचं 20 ते 22 दिवसाचं जे पाणी आहे ते 4 ते 5 दिवसावर आलं. दादा म्हटले ते काम 4 ते 5 दिवसाचं पाणी दररोज देण्याची जबाबदारी काका तुमच्यावर आहे, आणि त्याकरता तुम्ही नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करा. आणि बहिणींनो, आया बापांनो, त्याकरताच मी ही उमेदवारी घेतलेली आहे. तुम्हाला प्रत्येक घराला दररोज पाणी तर मिळालं पाहिजे, पण ते शुद्ध पाणी मिळालं पाहिजे, अगदी नितळ पाणी मिळालं पाहिजे. ही जबाबदारी तुम्ही माझ्यावर सोपवा. खूप कामं करायचे, खूप विकास करायचा आहे कोपरगावमध्ये, आणि आशुतोष दादांनी तो केलेला सुद्धा आहे. विशेषतः तुम्ही गांधीनगर, सुभाषनगर, संजय नगर त्या भागात जर तुम्ही बघितले, ज्या भागात पूर्वी आम्ही प्रचाराला जायचो त्या भागामध्ये पूर्वी आम्हाला खूप ऐकावं लागायचं. कोणी म्हणायचं आमच्याकडे गटारी झालेलं नाही, कोणी म्हणायचं आमच्याकडे रस्ते नाही, कोणी म्हणायचं सगळं पाणी रस्त्यावर येतं. माझी तुम्हाला विनंती आहे, त्या भागामध्ये तुम्ही जाऊन बघा. त्या भागामध्ये गेल्यानंतर तुम्हाला रस्त्यावर कचरा दिसणार नाही, तुम्हाला गटरीचं पाणी रस्त्यावर आलेलं दिसणार नाही, गटारच दिसणार नाही तुम्हाला. या सगळ्या गटारी गायब झालेल्या आहेत. गायब कशा झाल्या? त्या गटारींवर आशुतोषांनी कॉन्क्रीटचे रस्ते केलेले आहेत, पेवर ब्लॉक बसवलेले आहेत. त्याच्यामुळे गटारी मुक्त हे कोपरगाव आशुतोष दादांना करायचं आहे. जी भुयारी गटार योजना आहे, त्या भुयारी गटार योजनेकरता किती निधी आलेला आहे? 113 कोटी रुपयाचा निधी आशुतोष दादांनी आणलेला आहे. तिच्या माध्यमातून कोपरगावच्या सगळ्या गटारी झाकल्या जाणारे गटार मुक्त कोपरगाव आशुतोष दादांच्या माध्यमातून बहिणींनो आपल्याला होणार आहे. फक्त ते करण्याकरता तुम्ही जास्तीत जास्त लीड घड्याळाच्या उमेदवारांना निश्चितपणे दिला पाहिजे. अजूनही या भागातल्या काही समस्या असतील, मी आता या रस्त्याने आलो, मला जाणवलं जनाभाऊच्या प्रयत्नाने हा रस्ता झाला संपूर्ण, त्याच्या साईडचा जो रस्ता आहे 3-3, 4-4 फूट, तो सुद्धा आशुतोष दादांनी मंजूर करून ठेवलेला आहे. बरोबर सभाभाऊ? त्याच्याकरता किती निधी आहे? 60 लाख रुपयाचा निधी त्याच्याकरता सुद्धा मंजूर केलेला आहे. तर या रस्ता हा अतिशय कोपरावरचा अप्रतिम अशा प्रकारचा रस्ता होणार आहे. आणि निवारा, आढावस्ती, सुभद्रानगर हा परिसर कोपरावरला सगळ्यात जास्त विकसित असलेला होणार आहे. आणखी एक लक्षात घ्या, म्हणजे डोक्यात उभं राहायचं का आलं, निवारा किंवा या सर्व परिसरामध्ये तुम्ही बघा, ज्या ओपन स्पेसेस आहे कोपरगाव शहरामध्ये कुठेही एवढ्या ओपन स्पेसेस डेव्हलप झालेल्या नसतील तेवढ्या आपण या भागामध्ये केलेल्या आहे. काही ओपन स्पेसेस मध्ये महादेवाचं मंदिर बांधलं, कुठं बजरंग बलीचं मंदिर बांधलं, कुठं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधलं, कुठं देवीचं मंदिर बांधलं. असे मंदिर ठिकठिकाणी बांधल्यामुळे त्या आपल्या या प्रभागाचं पावित्र्य वाढलेलं आहे. माझ्या घराच्या समोर जर तुम्ही बघितलं, लहान मुलांकरता क्रीडांगण केलेलं आहे, ज्येष्ठ नागरिकांकरता ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र केलेलं आहे. जनाभाऊच्या घराजवळ जर तुम्ही बघितलं, सगळ्या ओपन स्पेस मध्ये पेवर ब्लॉक बसवलेले आहे. असे या प्रभागातल्या सर्व ओपन स्पेसेस कुठेही आपण अतिक्रमण होऊ दिलेलं नाही, कुठे अतिक्रमण होऊ दिलेलं नाही, कुठं कचरा कुंडी होऊ दिलेली नाही. अशाच प्रकारचा मला कोपरगाव शहर विकसित करायचं आहे. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकाजी कोयटे आणि प्रभाग 3 मधील आपल्या उमेदवार आढावताई आणि
जनार्दनजी कदम या तिन्ही उमेदवारांचा घड्याळ चिन्हाचं बटन दाबून त्यांना आपण सर्वांनी काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची विनंती मी आपल्याला सुरुवातीलाच करतो. आणि आपण मला 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपला आमदार म्हणून दुसऱ्यांदा काम करण्याची संधी दिली, याही बद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. ही निवडणूक आपली नगर परिषदेची आहे. 2025 मध्ये होत असताना मागच्या निवडणुकीनंतर 9 वर्षांनी या ठिकाणी निवडणूक 2016 ही निवडणूक पहिल्यांदा झाली होती, म्हणजे त्याच्या मागे झाली होती. आता 9 वर्षानंतर 2025 ही निवडणूक होते. 2016ची परिस्थिती आपण जर आठवली असेल आपल्या माता भगिनीला चांगली ती परिस्थिती आठवत असते. आपल्या कोपरगाव शहरामध्ये 23 दिवसाड पाणी होतं 2016. आपल्या परिसरामध्ये असलेल्या रस्त्याचा प्रश्न असेल तो निर्माण झालेला होता. आपल्या ताईंनी सांगितल्याप्रमाणे जी काही लाईट इलेक्ट्रिसिटीची जाती याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणामध्ये होता. असे अनेक प्रश्न आपल्या सर्वांचे त्या ठिकाणी शहरामध्ये आपल्या प्रभागामध्ये होते. सगळ्यात महत्वाचा प्रश्न पाण्याचा प्रश्न आपल्या शहराला भेडसावत होता. मी काय त्यावेळेस आमदार नव्हतो. आपल्या सर्वांचे जे काही प्रश्न असतील त्याच्यावर आवाज उठवण्यासाठी, निवेदन देण्यासाठी, आंदोलन करण्यासाठी त्या ठिकाणी झटत होतो. आणि आपण सर्वांनी माझ्यावर जे विश्वास दाखवला त्याच्यामुळे 2019ला पहिल्यांदा आपल्या कोपरगावचा आमदार म्हणून मला काम करण्याची आपण सर्वांनी संधी दिली. आणि त्या संधीच्या माध्यमातून पहिल्या दिवसापासून मी आपला प्रश्न पाण्याचा सोडवण्यासाठी प्रयत्न केले. जो 5 नंबर तलाव समृद्धी महामार्गाचे कॉन्ट्रॅक्टर निवडणुकीच्या अगोदर खोदायला तयार नव्हते, निवडणूक झाले 1 महिन्यानंतर आपण लगेच त्यांना खोदायला भाग पाडलं. आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये आपला जो तलाव त्यांनी समृद्धी महामार्गासाठी खोदून नगरपालिकेचे जवळपास 8 ते 10 कोटी रुपये त्याच्यामध्ये वाचवले. आणि आपल्या 5 नंबर तलावाला त्या ठिकाणी कामाला चालना मिळाली. एवढ्याबद्दल आमचा आपला पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणून आपला 5 नंबर तलाव पूर्ण केला. आणि जे पाणी 23 दिवसात होतं आज आपल्याला 1.5 वर्ष झालेले, 4 दिवसांनी पाणी आपल्याला येतं. लक्षात काय आलं आपल्याला, वर्षापासून आपल्याला 4 दिवसानंतर पाणी येतं. परत देखील 4 दिवसांनी येत आहे तरी आपण 8 दिवसाचं सांगतो. ती सवय आपल्याला झाली 40 वर्ष. आलं पाणी मागचं फेकून दे, पुन्हा साठवून. सवय मोडायला वेळ आहे, परंपरा नाही. अजूनही ती मोडायची आपल्याला. ते पाणी 4 दिवसांनी आपल्याला आता त्या ठिकाणी येत आहे. त्या योजनेमध्ये 5 नंबर तलावाबरोबर आपले 1 ते 4 तलाव जे पूर्वीचे आहेत याचं देखील काम त्या ठिकाणी होतं. या योजनेमध्ये 1 ते 4 तलावाचं गाळ काढणं असेल, त्या तलावामध्ये कागद टाकणं आणि तो कागद झाकणं असं काम त्या ठिकाणी त्या योजनेमध्ये होतं. परंतु ज्या वेळेस पासून 5 नंबर तलाव पूर्ण झालेला आहे, ही शहराची परिस्थिती पाहतो. अनेक ठिकाणी प्लॉटिंग चालू झाली. तुमच्या इथं प्लॉट झाले बरोबर, 8 मजल्याचं मॉलचं काम चालू. त्याच्या बाजूला नाईक साहेबांचा एक मॉल झाला, त्याच्या समोर एक मॉल झाला, जागेवरती मॉल चालू आहे, कमर्शियल झालं. आणि आपल्या बिल्डिंगांचं काम तर आपल्या परिसरामध्ये चालू आहे. याचा अर्थ काय का आपण पाण्याचा प्रश्न थोडा सोडवला, लोक लगेच इच्छुक झाले का या ठिकाणी आपण कोपरगाव शहरामध्ये राहायला आलं पाहिजे. या ठिकाणी पाण्याचा प्रश्न हळूहळू सुटणार आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी प्लॉट घ्यायला चालू केले आणि बिल्डिंग मध्ये फ्लॅट घ्यायच्यासाठी बुकिंग चालू केली. म्हणून आता आपण जर हे काम अशा पद्धतीने पूर्ण केलं, 1 ते 4 तलावाचं काम पूर्ण केलं असतं तर आपल्याला आज सुद्धा रोज पाणी देता आलं. परंतु आपल्याला तात्पुरतं काम करायचं नाही. पुढचे 50 वर्ष आपल्याला पाणी टिकलं पाहिजे.
त्या हिशोबाने 3 आणि 4 नंबर तलाव हे आपल्याला कॉन्क्रीट करणं गरजेचं आहे. 1 नंबर 2 नंबर तलाव या ठिकाणी ते सपाट करून त्या ठिकाणी 1 नंबर आणि 2 नंबर तलाव हे आपल्याला सपाट करून त्या ठिकाणी सोलर पॉवर प्लांट आपल्याला करायचं, जेणेकरून आपल्या विजेचा खर्च नगरपालिकेचा त्या ठिकाणी करू शकतो. नगरपालिका म्हणजे काय वेगळं नाही, तुम्ही बसलेले म्हणजे नगरपालिका. इकडे खर्च वाढला म्हणजे तुमची पाणीपट्टी वाढली, तुमचा खर्च कमी व्हावा म्हणून त्या ठिकाणी सोलर पॉवर प्लांट आपल्याला त्या ठिकाणी करायचंय. 5 नंबर तलाव ज्या पद्धतीने 30 फूट खोलीचा आहे, 30 फूट खोलीचा तलाव आणि पूर्णपणे कॉन्क्रीटचा तलाव. त्याच पद्धतीने आपल्याला 4 आणि 3 नंबरचे तलाव जे आता 10 फुटाचे त्याला सुद्धा 30 फूट खोल करायचे, कॉन्क्रीटचे करायचे. अशा पद्धतीचं नियोजन आपण इथे पुढच्या 3 वर्षामध्ये करणार. मी आपल्याला खात्री देतो हे दिवस आता 4 वरनं 3, 3 वरनं 2, 2 वरनं 1 रोज पाणी आल्यानंतर तुम्हाला साठवायची गरज नाही, आणि तेव्हा तुमची साठवायची सवय मोडणार. तुम्ही वैतागून म्हणा हे नाही आता काय रोज रोज चाललंय साठवायचं, काय चाललंय, साठवायची गरजच नाही, कारण रोज तुम्हाला पाणी येणार. परंतु आपण पाहतोय का मागच्या काळामध्ये तुम्हाला पाणी नसल्यामुळं इथं मुली द्यायच्या म्हटल्यानंतरही लोक म्हणायचे का पाण्याची काय परिस्थिती, आमच्या मुलीला त्रास होईल, कशी काय मुलगी द्यायची तर, आणि तुम्ही लोक कसे राहता, पाहुणे आले तरी तुम्हाला सांगावं लागेल त्याला तुम्ही आजच निघून जा, आमच्याकडे पाणी नाही. बरोबर आहे. ही परिस्थिती आपल्याला बदलायची, या हिशोबाने मी काम मागच्या 5 वर्षामध्ये केलं, आणि मी म्हणणार नाही का 100% झालंय, पण आपण काम केलेलं आहे म्हणून आज आपल्याला 4 दिवसांनी पाणी गेल्या 1.5 वर्षापासून मिळतंय. याच पद्धतीने आपण आपल्या शहरामध्ये भुयारी गटर योजना मंजूर करून आणली. त्याचा डायरेक्ट फायदा जरी आपल्याला नसला, परंतु सगळ्या गटारी भुयारी झाल्यानंतर आपल्या आरोग्याचे प्रश्न त्या ठिकाणी कमी होते. जे काही सांडपाणी त्या गटारीमधून वाहणार आहे याच्यावर आपण STP च्या माध्यमातून त्याच्यावर प्रक्रिया करून पिण्याचं सोडून बाकी सगळ्या कामाला ते पाणी वापरता येईल. बांधकामाला वापरता येईल, बगीच्याला वापरता येईल, गाड्या धुवायला, रस्ते धुवायला वापरता येईल. अशा पद्धतीने ते पाणी त्या ठिकाणी राहणार आहे. म्हणून विकसित शहर जे असतात त्या ठिकाणी ते सर्व गोष्टी असतात. मोहरी गटार असेल, पाण्याचा प्रश्न असेल, किंवा आपल्या या वीज वाहिन्या आता आपण पाहतोय, या देखील आपल्याला भूमिगत करून कुठेही त्या ठिकाणी बांधकामाला अडचण येऊ नये, कुठल्याही नागरिकाला विजेच्या कामाची अडचण किंवा शॉक लागू नये, म्हणून त्या देखील आपल्याला भूमिगत करायच्या आहे. आणि हे सर्व करत असताना सगळे जे काही मेंटेनन्स आहे याच्यासाठी सुद्धा जागा ठेवायची. जे आपले रस्ते कॉन्क्रीट करत असताना आपले 95 किलोमीटर रस्ते DP1चे हे सगळे आपल्याला कॉन्क्रीट करायचे, बाजूला पेव्हिंग ब्लॉक करायचे. जे काही धूळ आपल्या गावामध्ये होते ती धूळ जवळपास 0% येईल, अशा पद्धतीचं नियोजन पुढच्या 3 वर्षामध्ये आपण करतोय. याच्या व्यतिरिक्त पुढचे वर्षभर कामं चालतील एवढा निधी आपल्या नगरपालिकेला आपण मंजूर करून ठेवलेला आहे. आता सांगायला झालं तर तुमच्याकडे तर 4.5 कोटी रुपयाचा निधी आतापर्यंत काही खर्च झालेला आहे, काही त्या ठिकाणी होणार आहे. हा जो आपला प्रमुख रस्ता आहे मार्केट कमिटीकडनं येणारा, याला आपण 70 लाख रुपये दिलेले. हा रुंदीकरण होऊन त्याचा डबल विड्थ होणार आहे. आता किती मीटर आहे? 3 मीटर दोन्ही बाजूने त्या ठिकाणी वाढणार आहे. हे असे मोठे काम आपण त्या ठिकाणी केलेले, आणि भरपूर आता कामं वाचण्यासारखे खूप आहे. आता त्याची आकडेवारी मोठी आहे, एक एक काम वाचलं तर भरपूर वेळ जाईल. याची माहिती आपल्याला आपल्या घरापर्यंत पोहोचवलेली आहे. तर असे कामं आपण मागच्या काळामध्ये त्या ठिकाणी करून आणलेले आहेत, आणि पुढे देखील आपल्याला कामं करायची. आपला प्रभाग कसं, आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकाजी कोयटे यांचा घरचा प्रभाग राहिला इथे, म्हणजे वाढपे तुमच्या ओळखीचा आहे.
वाढी तुम्हाला जास्तच मिळणार आहे. तर त्यांच्याबरोबर आपले दोन्ही उमेदवार खालचे पण आपण चांगल्या मताने निवडून दिले पाहिजे, जेणेकरून त्यांना पण त्या ठिकाणी काम करण्याचा हुरूप येईल. अजून सेवाभाव तुमचा, म्हणजे सेवाभाव जो तुम्ही त्या पद्धतीने सेवा देता ते अजून त्या ठिकाणी लोकांची सेवा कराल असं मताधिक्य आपण या ठिकाणी दिलं पाहिजे. घरचा उमेदवार असल्यानंतर तुमची जबाबदारी वाढलेली, मतदान वाया न जाता जास्तीत जास्त मताधिक्य आपल्या प्रभागातून त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना मिळालं पाहिजे. या हक्काचा वाढ असल्यामुळं नगरसेवक सुद्धा चांगल्या मताने निवडून आले पाहिजे, ही जबाबदारी आपल्यावर आहे. निवडून तर ते आलेले, परंतु मताधिक्य चांगल्या पद्धतीचं पाहिजे. आता इथे बसलेले पत्रकार म्हणते फार ओव्हर कॉन्फिडन्स त्यांना दिसतोय. तसं काही नाही, आपल्या घरचे प्रभागातील लोक आहेत त्याच्यामुळे त्या पद्धतीने आपण बोलतो. आपली जबाबदारी आपण लक्षात घेतली पाहिजे. जे नगरसेवक आपल्या या ठिकाणी आहे किंवा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, त्यांचा घरचा प्रभाग असल्यामुळे ही जबाबदारी आपल्याला सर्वात जास्त आहे. जास्तीत जास्त मताधिक्य आपल्या प्रभागातून मिळालं पाहिजे. टक्केवारीमध्ये म्हणतो बरं, जास्तीत जास्त मताधिक्य आपल्या इथून मिळालं पाहिजे, जेणेकरून बाकीचे लोक म्हटले पाहिजे वा घरच्या प्रभागातून त्यांनी जास्तच मताधिक्य घेतलेलं आहे. ही जबाबदारी आपण सर्वांनी ओळखावी. त्या पद्धतीने आपण सर्वांनी या तिन्ही उमेदवारांच्या मागे ताकद उभी करावी, अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करेल. नुसता आपला प्रभाग नाही, तो प्रत्येक म्हणजे राहिलेले बाकीचे 15 प्रभाग असतील, जिथे जिथे आपले नातेवाईक असतील, मित्र असतील, ओळखीचे लोक असतील, यांना देखील आपण सर्वांनी या ठिकाणी विनंती करावी. आपल्या प्रभागातील घड्याळाचं चिन्ह बटन, घड्याळ चिन्हाचं बटन दाबून आपल्या प्रभागातील देखील उमेदवार त्या ठिकाणी निवडून द्यावे. त्याचं कारण असं आहे, तर आपला 5 नंबर तलाव ज्यावेळेस चालू झाला, त्या तलावाचं काम थांबावं म्हणून समोरचे लोक यांनी कोर्टामध्ये केसेस केल्या. 36 तारखा घातल्या, कोट्यवधी रुपये खर्च केले आणि एक प्रत्येक केसमध्ये एवढीच मागणी, त्या 5 नंबर तलावाचं काम पहिले थांबवा. त्यांना तुमच्या अडचणीशी काही घेणं देणं नाही, त्यांना फक्त त्यांचं राजकारण महत्वाचं आहे. जर 5 नंबर तलाव पूर्ण झाला तर पाण्याचा प्रश्न कमी होईल, आणि पाण्याचा प्रश्न जर कमी झाला तर तुमच्याकडनं माझ्याकडनं तुमच्या अपेक्षा जास्त वाढतील, आणि म्हणून तुम्ही मला पुन्हा एकदा काम करण्याची संधी द्याल ही भीती त्यांच्या मनामध्ये होती. 5 नंबर तलावाचं काम बंद पाडायचं, एनकेन प्रकारे बंद पाडायचं, ही भूमिका त्यांची होती. 40 वर्ष आपण त्यांना आमदार म्हणून काम करायचं. आपल्या देशाला 80 वर्ष स्वातंत्र्याचे होणार आहे 2027 मध्ये. या 2027 वर्षाच्या 80 वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये आपण समोरच्या लोकांना 40 वर्ष आमदार म्हणून काम करायचे. निम्मा वेळ त्यांना दिला, 40 वर्ष, तरी आपण पाणी भरत असतो. काय दुर्दैव आहे आपलं म्हणायचं. म्हणून आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आमदारकी तर 40 वर्ष दिली, नगराध्यक्ष नगरसेवक कायम त्यांच्याच त्या ठिकाणी निवडून आले. आता एवढी सगळी सत्ता देऊन सुद्धा आपल्या सर्वांना अडचणीत ठेवायचं काम त्यांनी सातत्याने केलं. आणि त्यांचा एकच उद्देश, तुम्ही लोक अडचणीत राहिले तर तुम्ही त्यांच्या पाया पडायला जा, तर तुम्ही त्यांना विचारायला जा. माझा अप्रोच असा आहे, आपल्याला अडचण दिसते, ती अडचण कशी सोडवायची, ती अडचण सोडवल्यानंतर पुढच्या अडचणीकडे आपण जायचं, या पद्धतीने मी काम करणार कार्यकर्ता आहे. आपला पाणी प्रश्न 3 वर्षामध्ये सोडवणारच आहे. पाणी प्रश्न असेल, गटारीचा प्रश्न असेल, आपल्या रस्त्यांचे प्रश्न असतील, हे मूलभूत गरज आहे. याचं आपल्याला मिळायलाच पाहिजे. याच्या पुढे जाऊन आपल्याला काम करायचं. आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आपले मुलं आहेत. प्रत्येकाला वाटतं आपल्या आई वडिलांजवळ राहून म्हातारपणामध्ये, आजारपणामध्ये त्यांना आधार द्या.
परंतु या ठिकाणी रोजगाराच्या संधी तेवढ्या प्रमाणामध्ये उपलब्ध नाही. याच्यावर आपल्याला काम करायचं. आपल्या माता भगिनी आपण सर्वजण बसलेलो आहे. आपल्या प्रपंचाला हातभार लागावा. आपल्या मुलींच्या लग्नासाठी आपल्याला 2 पैसे काढता यावे. मुलांच्या शिक्षणासाठी, मुलींच्या शिक्षणासाठी आपल्याला 2 पैसे लावता यावे. ही भूमिका आपण त्या ठिकाणी ठेवून कुठला ना कुठला रोजगार त्या ठिकाणी करण्याचे प्रयत्न करत असतो. या आपल्या सर्वांच्या रोजगारासाठी आपल्याला काम करायचं. या ठिकाणी MIDC आपल्याला आणायची, नवीन कंपन्या या ठिकाणी आणायच्या, यासाठी माझा प्रयत्न त्या ठिकाणी असणार आहे. त्या दृष्टीने मी काम करण्याचा प्रयत्न करतो. इथं पाणी, रस्ते, गटरीच नाही. या बेसिक गोष्टी जर आपल्याकडे नाही तर इथं कंपन्या येणार आहे का? या गोष्टी सुधारवताना मागचे 5 वर्ष आपले गेले. इथून पुढचे 2-3 वर्ष हे सगळे प्रश्न आपल्याला सोडून रोजगाराच्या प्रश्नाकडे आपल्याला त्या ठिकाणी बघायचं. आणि म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती, मला आपण आमदार करून 1 वर्ष झालेलं आहे. पुढचे 4 वर्ष तर आमदार मी आहे. या 4 वर्षामध्ये राहिलेले मूलभूत प्रश्न सोडवणार आहे. पण आपले जे काही शासनाचे निधीचे पैसे असतात ते नगरपालिकेकडे त्या ठिकाणी द्यावे लागतात. त्यामुळे नगरपालिकेमध्ये आपला हक्काचा नगराध्यक्ष असला, आपल्या हक्काचे नगरसेवक असते तर तो निधी त्या ठिकाणी खर्च होतो. नाही तर असे समोरचे लोक आहेत, त्यांना आपल्या शहराच्या, आपल्या अडचणीशी काही घेणं देणं नाही. आलेला निधी तसाच पडून राहू द्यायचा, अखर्चित ठेवायचा. आणि ज्यावेळेस नगरपालिकेची निवडणूक 2030 साली पुढच्या 5 वर्षांनी होणार आहे, त्याच्या अगोदर कामं चालू करायचे. या भूमिकेचे लोक किंवा या प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी जाऊ नये याची काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची. पुढच्या 4 वर्षामध्ये मी आपल्याला परत या ज्या काही म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये बोलून देणार नाही, कारण मी आपल्याला रोज पाणी देणार आहे हा माझा शब्द आपल्याला आहे. म्हणून त्या पद्धतीने मी काम करतोय. परंतु आता आपल्याला या निवडणुकीमध्ये तो निकाल घ्यायचा आहे. नगराध्यक्ष सह आपले सर्व नगरसेवक घड्याळ चिन्हाचे निवडून येण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे. ही निवडणूक आपण सर्वांनी गांभीर्याने घ्यावी. ही निवडणूक 9 वर्षानंतर होते आणि पुढचं भविष्य ठरवणारी निवडणूक असणार आहे. जर इथून पुढं जर चुकीचा माणूस निवडून गेला तर पुढचे 4 वर्ष किती जरी निधी मंजूर करून आणला, ती कामं शहरासाठी होऊ न देण्याची भूमिका समोरच्यांची राहील. म्हणून माझा हक्काचा नगराध्यक्ष, हक्काचा नगरसेवक त्या ठिकाणी खाली काम करणारा पाहिजे. या पद्धतीने आमदारकीची पूर्ण जबाबदारी आपण सर्वांनी मला दिली. राज्यामध्ये 5व्या क्रमांकाचं मताधिक्य आपण मला दिलेलं आहे, याची जाणीव मला आहे. आणि म्हणून त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करतोय. परंतु माझ्या बरोबर माझे हक्काचे नगराध्यक्ष, नगरसेवक जर असले तर कामाची गती अजून दुप्पट तिप्पट होणार आहे याची खात्री मी आपल्या सर्वांना देतो. आणि ती जबाबदारी आपण सर्व या प्रभागातून देणारच आहे, परंतु पूर्ण शहरामधून त्या ठिकाणी मिळावी ती जबाबदारी आपण सर्व प्रभागातील सदस्यांनी घ्यावी, अशा प्रकारची विनंती आपल्याला या निमित्ताने करतो.